महाराष्ट्राचा। जी दुर्दैवी घटना घडली, ज्याच्यामध्ये या महाराष्ट्राचे मोठे नेते आदरणीय अजितदादा यांचा दुर्दैवी मृत्यू त्या अपघातामध्ये त्या ठिकाणी झाला, तो आमच्या सर्वांसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस। त्या दिवसानंतर आतापर्यंत अनेक सामान्य लोकांना असं वाटतंय आणि ते सुद्धा प्रेमापोटी वाटतंय की दादा आज कुठेतरी बाहेर येतील, उद्या बाहेर येतील आणि आपल्याला भेटतील। तशी इच्छा आमची असली तरी आम्हा सगळ्यांना माहीत आहे की दुर्दैवाने तो दिवस त्या ठिकाणी येणार। तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे की जो घात झाला, अपघात झाला, त्याच्याबद्दलची माहिती ही त्यांच्यासमोर आली पाहिजे, लोकांसमोर आली पाहिजे आणि दादांना तिथे न्याय मिळाला पाहिजे। यासाठी महाराष्ट्रातले लोक, सामान्य लोक, शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला या सर्वांची इच्छा आणि त्यासाठी ते त्यांच्या त्यांच्या लेवलवर प्रयत्न करत आहेत। कुणी सोशल मीडियावर बोलतंय, कुणी चहाच्या टपरीवर बोलतंय। गवत खुरपत असताना महिला एकत्रित येऊन लाडकी बहीण योजना ज्यांनी आणली तोच व्यक्ती तिथं राहिला नाही, त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी ते तिथं प्रयत्न करतात। काम झालं पाहिजे, नवीन कंपनी आल्या पाहिजे, नोकऱ्या आल्या पाहिजे, यासाठी युवा सुद्धा आता चर्चा त्या ठिकाणी करत आहेत। जो नेता यासाठी लढत होता तोच आज आपल्यात नाही। त्याच्याबद्दल काय झालं, कसं झालं, कुणी केलं, अशा पद्धतीने महाराष्ट्रातली तमाम जनता त्यासाठी प्रयत्न करत आहे, लिहित आहे आणि वाट बघत आहे। याच्यासाठी काही जण सोशल मीडियावर लिहित आहेत। तुमच्यासारखे मीडियावाले, तुमचं सुद्धा त्या ठिकाणी एक नागरिक म्हणून मी आभार व्यक्त करतो। तुम्ही जे मेन स्ट्रीम मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, त्याच्याचबरोबर सोशल मीडियावर छोटे मोठे मीडिया चॅनल चालवणारे जे सर्व लोक आहेत, रील करणारे लोक आहेत, अजितदादा पक्षाचे आमदार अमोलजी मिटकरी, ठोंबरेताई व त्यांच्यातले जे कोणी पदाधिकारी आपापल्या लेवलला लढतायत ते सुद्धा असतील, माझ्यासारखे परिवारातले काही लोक आणि कार्यकर्ते, असे सर्वच लोक आपापल्या लेवलला तिथं लढत आहेत। आणि हा लढा लढत असताना एक प्रेशर निर्माण झालं, एक ताकद एकत्रित आली आणि ती ताकद एकत्रित आल्यानंतर कुठंतरी आता असं जाणवायला लागलेलं आहे की ज्या दिशेने हे इन्व्हेस्टिगेशन, हा तपास जायला पाहिजे, त्या दिशेने कुठं ना कुठंतरी हा तपास त्या ठिकाणी जात आहे। पण हा जात असताना त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला जाणवतात। काल DGCA कडनं जे काही त्या ठिकाणी अहवाल दिला गेला, त्या अहवालावर मी बोलेलच, पण DGCAने आतापर्यंत दिलेले कुठले कुठले अहवाल आहेत ते क्रमवारीने आपल्या समोर त्या ठिकाणी मी मांडेल। आज आपल्या माध्यमातून मी बोलतोच आहे, पण 2 दिवसात मी अजून एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि त्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून अजून काही गोष्टी मी तिथं सांगणार आहे। पण आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लगेच आम्ही काय करणार आहोत आणि कालचं जे काही DGCA कडनं स्पष्टीकरण आलं आहे त्याच्यावर फक्त मी त्या ठिकाणी बोलेल। याच्यामध्ये 28 जानेवारीला DGCA कडनं हा अहवाल त्या ठिकाणी दिला गेला, म्हणजे ऍक्सिडेंट झाल्या त्याच दिवशी हा अहवाल आला होता। 28 जानेवारी 2026 1:36 दुपारचा। याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की द लास्ट रेग्युलेटरी ऑडिट कॅरीड आउट बाय DGCA in the month of February 2025 no level 1 findings were issued। म्हणजे 28 जानेवारीला जेव्हा दादांचं शव हे हॉस्पिटलमध्ये होतं
पोस्टमॉर्टम त्यांचा सुरू होता. अख्खं महाराष्ट्र त्या ठिकाणी दुःखाच्या डोंगरामध्ये दुःखात त्या ठिकाणी होतं. त्यावेळेस यांनी हा रिपोर्ट काढला आणि ह्याचं सांगितलं. नाहीतर तिथं VSR ला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न हा 28 जानेवारीला त्या ठिकाणी झाला. याच्यामध्ये सांगितलं होतं लेवल 1चं कुठेही काय त्या ठिकाणी अडचण आम्हाला जाणवली नाही. त्याच्याच बरोबर ज्या व्यक्तीचा आम्ही राजीनामा मागतोय ते म्हणजे या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर. त्यांनीच 28 तारखेला एक स्टेटमेंट दिलं, नो सेफ्टी कन्सर्न्स विथ लेअरजेट एअरक्राफ्ट VSR व्हेंचर्स असं एव्हिएशन मंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि डिटेलमध्ये वाचायला गेलो तर डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन हॅज थरोली चेक्ड अँड ऑल अप्रुव्हल्स वर गिवन. कुणाला? VSR ला. The organization VSR Ventures also seems to have undergone an assessment last year. हे त्या ठिकाणी सांगण्यात आलं. पायलट बद्दल पण ते तिथं बोलले. म्हणजे त्याचा अर्थ DGCA क्लीन चिट दिलीच, पण त्याच्याच बरोबर ज्या मंत्र्यांचा आम्ही राजीनामा मागतोय आणि मागतच राहणार जोपर्यंत मिळत नाही त्या व्यक्तीला सुद्धा VSR ला दुर्दैवाने त्याच दिवशी तिथं क्लीन चिट दिली. आता तुम्ही म्हणाल की काल जो काय अहवाल हा DGCAचा आला काही प्रमाणात आपल्याला यश मिळालं, काही प्रमाणात यश मिळालं, पण ते नखा एवढं. ते का हे मी तुम्हाला सर्वांना सांगतो. स्पेशल सेफ्टी ऑडिट VSR व्हेंचर्सचं तिथं झालं आणि काल असा अहवाल सेफ्टी ऑडिटचा आणि VSR वर आम्ही काय ऍक्शन घेतली हे कालच्या रिपोर्टमध्ये आपण सर्वांना त्या ठिकाणी सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं. आपल्याला बघावं लागेल. FIR जर झाली तर मग कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल की हा इथं जे असणारे प्रशासन आहे, इथं असणारे जे अधिकारी आहेत त्यांची सुद्धा इच्छा आहे आणि शासनाची सुद्धा इच्छा आहे की FIR तिथं झालं पाहिजे. कारण क्लिअर कट याच्यामध्ये सांगितलं आहे की हो VSR ची चूक होती आणि VSR ची चूक ज्या विषयामध्ये होती ते मॉनिटर करण्याची जबाबदारी DGCA ची होती. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांवर FIR 100% त्या ठिकाणी होऊ शकतात असं आमच्या वकिलाचं मत. किमान काल जो अहवाल आलाय त्यावरून कुठेतरी तपास योग्य दिशेने जातो असं वाटतं. महाराष्ट्राकडनं जो प्रेशर येतोय कारण का 28 जानेवारीला जो अहवाल आला VSR ला क्लीन चिट दिली होती. आता महाराष्ट्रामधून प्रेशर वाढत गेलं आणि हे इथंच थांबेल असं समजू नका. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय की दादाला न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येक तालुक्यातल्या व्यक्तीला वाटतंय आणि दादांवर प्रेम करणाऱ्या जे ते करोडो लोक आहेत त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वाटतं. आणि सगळ्यांनी सोशल मीडियापासून पार रस्त्यापर्यंत, गाव बंद करण्यापासून दुकान बंद करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातल्यामुळेच कुठंतरी आता हे DGCA नाही तर मंत्री आणि मंत्र्यांवर प्रेशर त्या ठिकाणी आल्यामुळेच कुठंतरी हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. कारण कालचा अहवाल बघितल्यानंतर त्याच्यामध्ये VSR ला वाचवण्यासाठी सुद्धा तितकाच प्रयत्न केला जातोय. VSR ने अजून गेल्या काही दिवसात काय काय केलंय आणि त्याला कसं सरकारकडनं मदत झाली मी आज तर सांगत नाही, पण 2 दिवसामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी आपल्या सर्वांना सांगितलं. सर, बारामती विधानसभेची निवडणूक जी आहे ती सुनेत्रा पवार लढणार यावरती राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. महाविकास आघाडी या सगळ्या बारामती विधानसभेच्या संदर्भात काही चर्चा करणार आहे का? बैठक घेऊन कोण लढवायची काय? एक तर मी कुठला मोठा नेता नाही, पुन्हा तिकीट पक्षाकडनं द्यायचं नाही द्यायचं या निर्णय प्रक्रियेमध्ये मी त्या ठिकाणी नसतो. पण अजित काकांचा पुतण्या म्हणून, पवार परिवारातला एक व्यक्ती म्हणून, बारामतीमध्ये माझा जन्म झाला आहे म्हणून, तिथला एक नागरिक म्हणून आणि या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मला एवढंच वाटतंय की जर सुनित्रा काकी तिथं आमदारकीसाठी या निवडणुकीमध्ये उभा राहत असतील तर ती निवडणूक ही बिनविरोधच त्या ठिकाणी झाली पाहिजे. यासाठी सगळ्यांनीच आमच्या पक्षाने सुद्धा आणि इतर पक्षांनी सुद्धा त्या बाबतीत त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे. पूर्ण कर म्हणजे टिल कंटिन्यूड एअर वर्दी स्टँडर्ड्स आर रिस्टोर्ड म्हणजे एअर वर्दी स्टँडर्ड झाले मग उडवायला लाग, मग धंदा करायला लाग, मग पैसा कमवायला लाग. मग तुझे जे पैसेवाले आणि राजकीय लोक जे इन्व्हेस्टर तुझ्यामध्ये आहेत त्याची तू काळजी घेत जा असं तिथं DGCA अप्रत्यक्षपणे सांगितलं असं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे हे जे काय केलं तुम्ही फक्त दिखावा तिथं करताय, तुम्हाला फक्त दाखवायचं की आम्ही त्या ठिकाणी ऍक्शन घेतली. आणि आमचं एक मत आहे
की तुम्ही काय करता की VSRचे हे 5 मशीन्स विमानं ही तुम्ही ग्राउंड केली. बरं मला तुम्ही सांगा की आता VSR केली तर उद्याच्या दिवशी बारामतीला जाऊन लोकांच्या उपस्थितीमध्ये 100 असतील, 10 असतील, 1 असेल का 1000 असतील हे मला तिथं सांगता येणार. तिथं जाऊन मात्र तिथं असणाऱ्या PI समोर जाऊन आम्ही बसू आणि FIR होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी उठणार नाही. त्यामुळे आज मरीन ड्राईव्हच्या तिथं पोलीस स्टेशनला आणि आज जर इथं एक्सेप्ट नाही झालं तर उद्या बारामतीला जाऊन हे FIR तिथं आम्ही करू. आणि अनेक लोकांनी आम्हाला इच्छा व्यक्त केलेली आहे की आम्ही आमच्या लेवलला आमच्या पोलीस स्टेशनला FIR करू. एक मला महाराष्ट्राच्या तमाम लोकांना सांगायचंय, हा लढा माझ्या एकट्याचा नाही, हा लढा सगळ्यांचा आहे, हा फक्त परिवाराचा नाही. तुम्हाला जे जे वाटतं जे योग्य आहे ते योग्य वाटत असेल, जर तुम्हाला वाटतं की दादांच्या वतीने एक FIR तुमच्या भागात व्हावा, तो विषय तुमचा आहे, तुमचं प्रेम असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टी सर्व कराव्यात. पण बारामतीकरांनी काल परवा जी काय गावं बंद पाडली, त्यांनी त्या ठिकाणी जे काय कलेक्टरला विनंती केली आणि हे काय फक्त एकाच तालुक्यात झालं नाही, दादांवर प्रेम करणारे सामान्य कार्यकर्ते मराठी लोक या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.